Focus. Ideate. Innovate. Enable. नमस्कार, मी मनुश्री पाटील. MTDC प्रस्तुत महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये आपलं स्वागत. आणि आज आपण भेट देणार आहोत सोलापूरला. सोलापूर शहराला हुतात्म्यांचं शहर म्हणून जी ओळख निर्माण झाली, त्या हुतात्म्यांना 1931 साली ब्रिटिशांनी फाशी दिली. मात्र या झुंजार हुतात्म्यांमुळे 15 ऑगस्ट 1947 पूर्वी 3 दिवस आधीच सोलापूरला स्वातंत्र्य अनुभवायला मिळालं. सोलापूर शहराला ऐतिहासिक महत्त्व आहेच, पण त्याचबरोबर तीर्थाटन म्हणून सुद्धा सोलापूर शहर प्रसिद्ध आहे. कारण पंढरपूर, गाणगापूर, तुळजापूर, अक्कलकोट ही भाविकांचं श्रद्धास्थान असलेली महत्त्वाची तीर्थक्षेत्र या शहरात येतात. चला तर मग भेट देऊया. पश्चिम महाराष्ट्रात वसलेल्या सोलापूरमध्ये ऐतिहासिक महत्त्व असलेल्या जागा बऱ्याच आहेत. आणि त्यातलंच एक आहे सिद्धेश्वर महादेवाचं मंदिर. शंकर आणि विष्णू यांचा उल्लेख असलेल्या सिद्धेश्वराला शैव तसंच वैष्णव पंथीयांची लोक आजही पूजनीय मानतात. या सिद्धेश्वराचं मंदिर आहे सोलापुरातल्या या मध्यवर्ती ठिकाणी. तलावाने वेढलेलं मंदिर असून या मंदिराची निर्मिती 12व्या शतकात झालेली आहे. आणि अगदी सोलापूरकरच नव्हे तर राज्यातील अनेक लोक आजही या मंदिराला आवर्जून उपस्थिती लावतात. सोलापूरमध्ये बऱ्याच वर्षांपूर्वी सिद्धरामेश्वर नावाचे योगी आले. त्यांनीच लिंगायत समाजाला वाढ दिली. ते मल्लिकार्जुनचे भक्त होते. त्यांच्या भक्तीवर प्रसन्न होऊन शंकराने त्यांना शिवलिंगाची स्थापना करण्यास सांगितलं. आपल्या गुरूंच्या आदेशाचं पालन करून त्यांनी 68 शिवलिंग स्थापित केले. हे मंदिर बांधण्याच्या आधी सोलापूरमध्ये पाण्याची फारच कमतरता होती. रामेश्वरांनी इथे तलाव निर्माण केले आणि त्यातून शिवलिंग प्रकट झालं. तिथूनच सोलापूरचा विकास सुरू झाला आणि शहरामध्ये सुख समृद्धीची भरभराट झाली. तलावात उभ्या असलेल्या या मंदिराकडे पाहिल्यावर मन अगदी प्रसन्न होतं. मंदिरात प्रवेश करताना बरीच छोटी छोटी देवळं दिसतात. आतमध्ये हिरवीगार झाडं आणि मोठी समाधी पाहायला मिळते. ही समाधी संत सिद्धरामेश्वर यांची आहे. देवळाच्या आवारात बरेच पक्षी पाहायला मिळतात. मोठ्या मोठ्या घारी देवळाच्या शिखरावर बसलेल्या दिसतात. मुख्य देवळाच्या गाभाऱ्यात एक शिवलिंग पाहायला मिळतं. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीय मामृतात्. सिद्धेश्वर महादेव हे विष्णू आणि शंकराचे एकत्रित अवतार आहेत. त्यामुळेच शैव आणि वैष्णव समाजाचे लोक या देवळात दर्शनासाठी नियमित येतात.
शिवलिंगाला सुंदर मुखवटा बसवलेला आहे आणि त्याची पूजा वेगळ्याच प्रकारे केलेली दिसते. श्रीचरणी जी पूजा बांधलेली आहे ती पानपूजा व तांदूळ पूजा असं म्हणतात त्याला. पानपूजेसाठी 4 कवळी पानं म्हणजे 1600 ते 1700 पानं लागतात. 5 खारीक, 5 खोबळे, 5 हळकुंड, 5 केळी, 5 लिंबू असे प्रत्येकी 5-5 नग लागतात. आणि तांदूळ पूजेसाठी 50 किलो तांदूळ, 4 किलो मसूर डाळ, 4 किलो मूग डाळ एवढं साहित्य लागते. ते पूजेसाठी डाळ भिजवून त्याचं शिवलिंग तयार करून त्यामध्ये कोरडं तांदूळ ओतून वर श्रीची मूर्ती ठेवली जाते. त्याला महापूजा म्हणतात. त्या पूजेचा प्रसाद त्यांना दिला जातो. तांदूळ, डाळ, पान, खोबऱ्याचं तोरण. ह्या देवाचं नैवेद्याचं दही भाताचं मान आहे. ते तांदळाचं भात आणि दही मिसळून सकाळी रोज आरतीला भक्तांना वाटप केलं जातं. सिद्धेश्वर महादेव मंदिरातून तलावाच्या दुसऱ्या किनाऱ्यावर एक किल्ला दिसतो. ह्याला भुईकोट किल्ला किंवा सोलापूरचा किल्ला असं म्हटलं जातं. 14व्या शतकात आदिलशहाने हा किल्ला बांधण्याचं सांगण्यात येतं. औरंगजेबाचं वास्तव्य 2 वर्षे या किल्ल्यात होतं. बहामनी आणि मोगलांच्या नंतर हा किल्ला पेशव्यांच्या हातात गेला. सोलापूर जिल्ह्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला हा किल्ला आदिलशहाने बांधला आणि नंतर मराठ्यांनी आणि निजामांनी हस्तगत केला असं बोललं जात आहे. संपूर्ण भुईकोट असलेला हा किल्ला बऱ्यापैकी सुस्थितीत असून या किल्ल्यावर मंदिर तसंच मस्जिद सुद्धा आपल्याला बघायला मिळते. किल्ल्यावरून तलावाचं सुंदर दृश्य पाहायला मिळतं. शेकडो वर्ष जुना असलेला हा किल्ला आजही चांगल्या स्थितीत आहे. किल्ल्याचे बुरुज, तटबंदी तसंच इतर बांधकामही सुस्थितीत आहे. किल्ल्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे एक मशीद आणि एक प्राचीन मंदिर सुद्धा आहे. ही 32 खांबा मस्जिद सर्व पर्यटकांचं लक्ष वेधून घेते. नावाप्रमाणेच या मस्जिदीला 32 खांब आहेत आणि प्रत्येक खांबावर सुंदर कलाकृती कोरलेली दिसते. अशा या मस्जिदीला पर्यटक तर भेट देतातच, पण त्याचबरोबर स्थानिक लोक सुद्धा दररोज इथे येतात. तिथूनच थोडं पुढे गेल्यावर एक प्राचीन मंदिर पाहायला मिळतं. भग्न अवस्थेत असलेलं हे मंदिर शंकराचं आहे. काही पायऱ्या उतरून गेल्यावर मंदिरात जाता येतं. गाभाऱ्यापर्यंत जाण्यासाठी सुद्धा कोरीव पायऱ्या आहेत आणि तिथून खाली वाकून पाहिल्यावर एक दगडाचं शिवलिंग दिसतं. हे संत सिद्ध रामेश्वरांनी स्थापित केल्याचं सांगण्यात येतं. मातीच्या ढिगाऱ्याखाली झाकलेलं हे मंदिर इंग्रजांनी शोधून काढलं अशी कथा आहे. सोलापूरमध्ये आल्यावर मंदिर आणि भुईकोट किल्ला पाहिल्यावर दिवस संपवायचा असेल तर इथली शेंगदाण्याची चटणी आणि सोलापूरची कडक भाकरी खायला विसरू नका. महामार्गाला लागूनच अमर नसलेंचं चटणीचं दुकान आहे. इथे शेंगदाणा चटणी, लसूण चटणी, जवस चटणी, कारल्याची चटणी आणि अशा बऱ्याच प्रकारच्या चटण्या उपलब्ध आहेत. इथेच बनवलेल्या या सर्व चटण्या आणि काही मसाले फारच प्रसिद्ध आहेत. सोलापूरमध्ये आलेले बरेच पर्यटक
ह्या चटणी आणि भाकरीचा आस्वाद घेतल्याशिवाय परत जातच नाहीत. सोलापूरमध्ये आल्यावर नसलेंकरच्या शेंगा चटणी आणि कडक भाकरीचा आस्वाद तर घ्यायलाच पाहिजे, कारण त्याशिवाय तुमचा दिवसही पूर्ण होणार नाही. ही मेजवानी तर मी सुरू करणार आहे, पण तुम्ही घ्या एक छोटासा ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. सोलापूर पासून अवघ्या 45 किलोमीटर अंतरावर आहे महाराष्ट्राची कुलदेवता आई तुळजाभवानीचं मंदिर. 3.5 शक्तिपीठांपैकी एक असलेलं हे महत्त्वाचं शक्तिपीठ आहे. देवळाला 3 द्वार आहेत. त्यातला मुख्य दरवाजा म्हणजे हा राजा शहाजी द्वार. देवळाच्या बाहेर ओटीचं सामान घेण्यासाठी अनेक दुकानं आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांची कुलदेवता आणि प्रेरणास्थान असलेली ही देवी दररोज हजारो भाविकांना दर्शन आणि आशीर्वाद देते. शिवाजी महाराज गुप्त मार्गाने तुळजाभवानीचं दर्शन घ्यायला यायचे आणि प्रत्येक मोहिमेच्या आधी इथे येऊन देवीची पूजा करायचे. देवळाच्या आत उतरताना उजव्या बाजूला गोमुख दिसतं. भाविक इथे पाय धुवून मगच देवीच्या दर्शनाला जातात. मुख्य गाभाऱ्यात देवीची दगडात कोरलेली अष्टभुजा मूर्ती पाहायला मिळते. तुळजाभवानीची मूर्ती अतिशय प्राचीन आहे. अंदाजे 2 ते 2.5 हजार वर्षापासूनची मूर्ती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्फूर्तिस्थान आणि शक्तिदेवता म्हणून ही जगभरात प्रसिद्ध आहे. अंदाजे इथं तुळजापुरात 1 कोटीच्या जवळपास भक्त दर्शनाला येतात. नवरात्रात भरपूर गर्दी असते. देवीचे वेगवेगळे उत्सव असतात. देवीचे दररोज देवीला वेगवेगळ्या पद्धतीने सजवलं जातं आणि वेगवेगळे अलंकार घातले जातात. जे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले सुद्धा अलंकार आहेत ते सुद्धा दागिने देवीच्या अंगावर चढवले जातात. पर्यटक आणि भाविकांसोबतच नवीन लग्न झालेलं जोडपं देवीच्या दर्शनाला आवर्जून येतं. मुख्य देवळाच्या परिसरात अनेक छोटी छोटी मंदिरं आहेत. देवीचे दर्शन घेतल्यानंतर इथे खंडोबा, गणपती, यमाई आणि इतर देवांचं सुद्धा दर्शन घेता येतं. महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या दर्शनाने मन तर प्रसन्न झालंच, पण अगदी तुळजाभवानी बरोबरच या परिसरात असलेल्या लहान मोठ्या मंदिरांमधून इतर देवतांचं सुद्धा तुम्हाला दर्शन होतं. आणि तुळजाभवानी म्हटलं की गोंधळ आलाच. या गोंधळापासून देवीचा हा जागर केला जातो. गोंधळ घालण्याची प्रथा महाराष्ट्रात फारच जुनी आहे. नवीन लग्न झाल्यावर इथे देवीचं दर्शन घेऊन गोंधळाच्या रूपाने तिचा आशीर्वाद घेतला जातो. वाजंत्रीच्या तालावर गाणं गात गोंधळी देवीला नवीन दाम्पत्याच्या संसारात सुखसमृद्धी देण्याची विनंती करतो. घरामध्ये सुखशांती यावी, कामात यश मिळावं यासाठी गोंधळ घातला जातो. सोलापूरला तीर्थक्षेत्राची मुख्य भूमी असं सुद्धा म्हटलं जातं, कारण इथे महाराष्ट्राची अत्यंत महत्त्वाची तीर्थक्षेत्र आहेत. तुळजापूर पासून फक्त 1.5 तासाच्या अंतरावर अक्कलकोट आहे.
भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हा विश्वास आपल्या भक्तांना देणारे श्री स्वामी समर्थ तीर्थाटनानंतर वास्तव्यास आले ते या सोलापूरमधल्या अक्कलकोटमध्ये. त्यामुळे सोलापूर पर्यटनात अक्कलकोटला विशेष असं महत्त्व आहे. आजही हजारो स्वामी भक्त आवर्जून अक्कलकोटला भेट देतात. श्री स्वामी समर्थांना दत्तात्रयांचे चौथे अवतार म्हणून संबोधलं जातं. दत्त संप्रदायातले हे संत जगभरात भ्रमंती करून अक्कलकोटला येऊन राहिले. 22 वर्ष इथे राहिल्यानंतर त्यांनी अक्कलकोटमध्येच समाधी घेतली. ह्याच ठिकाणी ह्या वटवृक्षाखाली ते भाविकांना जीवन जगण्याचे आणि भक्तीचे मार्गदर्शन करत. स्वामींचं जन्मस्थान आणि त्यांचे आई वडील कोण हे कोणालाच माहीत नाही. अक्कलकोटला आले तेव्हा त्यांचं वय साधारणपणे 50च्या पलीकडे असेल, पण शारीरिक दृष्ट्या ते कळून येत नव्हतं. त्यांचे हात पाय लांबलचक होते, अगदी गुडघ्यापर्यंत पोहोचायचे. उंच बांधा, सडपातळ शरीर, मोठमोठे कान, गोरा रंग आणि कपाळावर मोठा टिळा असं त्यांचं स्वरूप. तुळजापूर आणि अक्कलकोट नंतर सोलापूरमधल्या इतरही तीर्थक्षेत्रांना आपण भेट देणार आहोत. पण तुम्ही कुठेही जाऊ नका, घेऊया एक छोटासा ब्रेक. पहा फक्त IBN लोकमत. सोलापूरच्या तीर्थक्षेत्रामध्ये अजून एक महत्त्वाचं क्षेत्र म्हणजे पंढरपूर. अवघ्या महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणी सोबत संतांची आणि त्यांच्या भक्तांची सुद्धा मनोभावे पूजा केली जाते. सुंदर ते ध्यान उभा विटेवरी करकटावरी ठेवून या, तुळशी माळा गळा कासे पितांबर, आवडी हे रूप निरंतर, असा हा विठ्ठल वर्षानुवर्ष आपल्या भक्तांसाठी उभा आहे ते ह्या पंढरपूरमध्ये. आणि आजही वारीच्याच दिवशी नाही तर दररोज हजारो भक्त या विठ्ठल दर्शनासाठी आवर्जून येत असतात. चंद्रभागा नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या पंढरपूरला आषाढी एकादशीच्या दिवशी भाविकांची प्रचंड गर्दी भरते. वैकुंठावरून पंढरपूरला भगवान विष्णू कसे आले आणि ते कसे इथे स्थायिक झाले या कहाणीमध्ये भक्त पुंडलिक यांची फार मोठी भूमिका आहे. आता आईवडिलांची सेवा ही सगळ्यात मोठं तप आहे. त्याच्यापेक्षा मोठं तप कुठलंच नाही. पुंडलिकाच्या समोर उभा राहिले. पुंडलिक आईवडिलांची सेवा करण्यामध्ये मग्न होता. त्यांनी वरसुद्धा पाहिलं नाही. तेव्हा भगवान म्हणाले, अरे पुंडलिका, मी आलोय, माझ्याकडे बघ तरी, तुला दर्शन द्यायला आलोय. तेव्हा पुंडलिक म्हणाला, देवा, माझ्या आईवडिलांची सेवा चालू आहे, तुला दिसत नाही का? ती सेवा पूर्ण होई तोपर्यंत मी तुझ्याकडे बघणार सुद्धा नाही. असं कर म्हणले, मी तुला वीट फेकतो, त्या विटेवर तू उभा राहा. म्हणून पुंडलिकाने वीट फेकली आणि त्या विटेवर 28 युग पांडुरंग उभे आहेत असं संत नामदेवांनी आपल्या आरतीमध्ये म्हटलं आहे. अनेक संतांनी इथे विठ्ठलाची सेवा केली. पंढरपूरला विठ्ठलाचे दर्शन घेतल्याने आणि चंद्रभागामध्ये स्नान केल्याने सर्व पाप नष्ट होतात अशी मान्यता आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीला वारकरी लोकांची भरपूर गर्दी असते. महाराष्ट्राची काशी म्हटल्या जाणाऱ्या पंढरपूरला पर्यटनासाठी आणि आध्यात्मिक शांततेसाठी देशभरातून लोक इथे येतात. इथले
इथलं एक अजून वैशिष्ट्य म्हणजे भाविकांना विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवून नतमस्तक होता येतं. महाराष्ट्र अनलिमिटेड मध्ये पर्यटनाची सफर अशीच सुरू राहील. पुन्हा भेटू एक नवीन पर्यटनास्थळी. तोपर्यंत तुम्ही पहा फक्त IBN लोकमत. Focus. Ideate. Innovate. Enable.